ओम ज्ञानांबराय नमः. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थांना एकच प्रार्थना करा. हे समर्था, सतत प्रसरण पावणाऱ्या ब्रह्मांडरूपी वडाच्या झाडाचे मूळ शिव स्वरूप तूच आहेस. तूच माझा भोळा शंकर आहेस. तूच माझी माता पार्वती आहेस. तुझे अस्तित्व चराचरात आहे. हे आई, आज आम्हा बालकांनाही समज दिली. तुला अनंत कोटी त्यासाठी धन्यवाद. धन्यवाद स्वामी समर्था आणि स्वामी राया. आम्हाला सर्वांना सुखी, आनंदी आणि निरोगी ठेवा, ही स्वामींचरणी प्रार्थना. मित्रांनो, संदेश आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. एक गोष्ट लक्षात ठेवा, आयुष्य बदलायला वेळ लागत नाही, पण वेळ बदलायला पूर्ण आयुष्य मात्र नक्कीच लागत असतं. खरे गुंतवणूक सल्लागार तेच असतात जे चहाचं बिल भरावे लागेल म्हणून हळूहळू चहा पित असतात. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, अशा मित्रांपासून दूर राहिलेच बरं. जेव्हा जेव्हा एकटे वाटायला लागतं ना, तेव्हा मग स्वामी तुमच्या चरणांकडे धावायला लागतं. म्हणून तेव्हा आपण म्हणतो श्री स्वामी समर्थ. काही लोक ड्रायव्हर सारखे असतात, कुठली गोष्ट कुठेही नेतात, हे लक्षात घ्या. म्हणून स्वतःच्या आनंदासाठी दुसऱ्यांना कधी दुःख देऊ नका, कारण दुसऱ्याचं मन मोडणं म्हणजे मंदिर मस्जिद मोडण्यापेक्षाही मोठं पाप आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. काही गोष्टी स्वतः पुरत्या मर्यादित ठेवाव्यात. नात्यासाठी बरं असतं ते, आणि हक्क त्यांचा वरच गाजवा जे तुम्हाला हक्काचं समजतात, मग ते कोणीही असो. हसऱ्या चेहऱ्यामागचं दुःख प्रत्येकाला दिसत नसतं, आणि ते आपण ओळखायला हवं. तरच आपण माणसं ओळखायला शिकलो असं आपण समजूया. मिळेपर्यंत आणि गमावल्यानंतर या जगात प्रत्येक गोष्ट ही महत्त्वाची वाटत असते. आणि संवादाचं दुसरे नाव म्हणजे मित्र आहे. आणि मित्राबरोबर आपण भरपूर काही मोठे संवाद हे साधत असतो आणि सर्व काही मित्राला सांगत असतो. वडिलांचं कष्ट जर डोळ्यांसमोर असेल तर कोणत्याही प्रेरणादायी विचारांची गरज आपल्याला पडू शकणार नाही, हे मी तुम्हाला लिहून देतो. मनात भरून ठेवलेल्या गोष्टींमुळे मन भरून जगता येत नाही. म्हणून मनातल्या गोष्टी तुम्ही स्वामींना सांगत चला. स्वामी नक्कीच त्याच्यावर मार्ग काढतील आणि तुम्हाला मार्गही दाखवतील. तुम्ही कर्माचा पाठलाग करा, भाग्य तुमचा पाठलाग नक्कीच करेल. स्वतःच्या दुःखाची कितीही जाहिरात केली ना, तरी त्याला खरेदी करता जगात कोणीच कुठेच भेटत नाही, हेही तितकंच खरं आहे. म्हणून प्रतिष्ठा म्हणजे एक भाकड ओझं आहे. कधी योग्यता नसताना मिळते आणि कधी चूक नसताना निघून जाते. म्हणून असताना मिरवू नये आणि नसताना खाजवू नये, एवढं लक्षात घ्या. म्हणून नाती तीच जपा जी तुम्हाला जपण्याचा प्रयत्न करतात. कारण एका साईडनी नाती जपण्याचा प्रयत्न कराल तर मग तुम्हाला ती नाती भेटणार नाही, हेही तितकंच खरं आहे. आपल्या आयुष्याची दोरी दुसऱ्याच्या हातात देऊ नका. स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला शिका. वेळ, विश्वास आणि सन्मान हे असे पक्षी आहेत जे उडाले तर परत कधीच येत नाहीत, हे लक्षात ठेवा. आवडणारी प्रत्येक व्यक्ती, वस्तू आयुष्यात मिळतेच असं नाही, आणि त्या अपूर्णत्वाला सोबत ज्याला जगता आलं तो खरंच जिंकला असे आपण समजावे. आयुष्यात कोणासाठी काही करता नाही आलं तरी चालेल, पण ज्यांनी आपल्याला हे जग दाखवलंय ना, त्यांच्यासाठी काहीही करायला मागे सरू नका. एवढं करा आणि करायला शिका. अर्थपूर्ण बोलणं प्रत्येकाशी होतं, पण निरर्थक बोलणं ज्यांच्याशी होतं ते खास असतात, हे समजून घ्यायला चला. अपेक्षा थोड्या ठेवल्या की समाधान जास्त मिळत असतं, हेही तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. मानवी नातं जपण्यासाठी मीपणा सोडून कमीपणा घेतला की आपोआपच आपलेपणा वाढत असतो, आणि तो आपलेपणा वाढला की सर्व काही मग एकनिष्ठ होत असतं. हसणारे आणि रडणारे लोक यांच्यात फरक काय? हसणारे लोक स्वतःवर प्रेम करतात, और रडणारे लोक दुसऱ्यांवर प्रेम करत असतात. म्हणून त्या लोकांची तुम्ही जाणीव ठेवली पाहिजे आणि त्या लोकांनाही जपलं पाहिजे. कौतुक किती करायचं तेवढं करा, पण विचारपूर्वक करा. कारण अपमान हे कर्ज आहे जे प्रत्येक जण संधी मिळाल्यावर व्याजासह फेडतो, हेही मात्र तितकंच खरं आहे. परिस्थिती मैत्री करता आली की चुकलेल्या वाटा पण सहजपणे आपल्याला सापडत असतात. सत्याच्या वाट्यावर चालत असताना एकटे पडला तरी चालेल, पण चुकीच्या गोष्टींचे समर्थन करण्याची गर्दी मध्ये मिसळू नका, एवढं मात्र नक्कीच करा. कौतुक अनेकदा लांबच्या लोकांकडून होतं, जवळच्या लोकांचा वेळ तर आपल्या चुका काढण्यातच जातो. म्हणून जे लोक आपले कौतुक करतात त्यांचं मनापासून स्वागत करा आणि त्यांना धन्यवाद म्हणा, कारण ते आपल्याला वरती जाण्यापासून कधीही रोकत नाही आणि कधीही थांबवत नाही. सुंदरतेपेक्षा सहवास आणि स्वभाव प्रेमात पडायला पुरेसा असतो.
म्हणून सहवास आणि स्वभाव ज्याचा चांगला असला तो व्यक्ती खरंच मनाने निर्मळ असतो आणि स्वच्छ असतो. आयुष्यातील कोडी सोडवायची असतील तर स्वभावात गोडी ही असायलाच हवी आणि ती गोडी आपण जरूर निर्माण केली पाहिजे. तुलनेच्या विचित्र खेळात अडकू नका, कारण कोणाची तुलना करत बसाल तर मग तुम्ही जीवनात अडकून बसाल, कारण या खेळाला अंत नाही हे समजून चला. आजकाल भरलेल्या मनापेक्षा भरलेल्या खिशाला जास्त महत्व आहे, हेही तितकंच खरं आहे. खरं दाखवण्याचा आणि खोटं लपवण्याचा प्रयत्न करू नका, कारण वेळ दोघांनाही जगासमोर आणते हे तितकेच खरं आहे. आयुष्यात जबाबदारी स्वीकारा. जिंकलात तर नेतृत्व कराल आणि हरलात तर मार्गदर्शन कराल. मित्रांनो, असं नाही की वाईट कर्माचंच फळ आपल्याला भोगावं लागतं. मी अति चांगलं असण्याची देखील खूप किंमत या आयुष्यात मोजली आहे. आयुष्यात पुन्हा सुरुवात करायला घाबरू नका, कारण ही सुरुवात शून्यातून नाही तर अनुभवातून नक्कीच असेल. पाठीमागे लागलेली संकटेच पुढे जाण्याचे मार्ग मोकळे करत असतात, एवढं मात्र निश्चित आहे. माझं ते माझंच, पण भावाचंही माझं म्हणजे महाभारत आहे, आणि भावाचं तेही भावाचंच आणि माझं तेही भावाचं हे रामायण आहे. हे आपण शिकून घेतले पाहिजे. लाख बोलतील वाईटापणावर, पण कारण लोकांना चांगलेपणाचा शोधण्याची सवय नसते. माणसाने कितीही प्रयत्न केले तरी अंधारात सावली, म्हातारपणात शरीर आणि आयुष्याच्या शेवटच्या काळात पैसा कधीच साथ देत नाही. साथ देतात ती फक्त आपण जोडलेली जवळची माणसंच. मनासारखे दिवस येण्यासाठी मनाविरुद्ध काही दिवस तरी काढावेच लागतात, हे निश्चित आहे. त्या व्यक्तीकडे कधीच खोटे बोलू नका जो तुमच्यावर विश्वास ठेवतो, आणि त्या व्यक्तीवर विश्वास ठेवू नका जो तुमच्याशी खोटे बोलतो. सुंदर होतं बालपण, झोप कुठेही लागली तरी डोळे मात्र गादीवरच उघडायचे. हे किती छान होतं. हक्काची भाषा करणारे वेळ आल्यावर संपर्क क्षेत्राच्या बाहेर असतात, यांनी मात्र तुम्ही समजून घेतलं पाहिजे. ज्याला आपल्याला गमवायचं नसतं त्याच्या वागण्या बोलण्यातून त्याला आपण आयुष्यभर हवे आहोत हे समजायचं असतं. प्रत्येक माणसाची गोष्ट मनावर घेऊ नका, कारण माणसे तुम्हाला काय बोलतात यावरून त्यांची पात्रता कळते, तुमची नाही. हे नाती जिवंतपणे सांभाळा. नंतर कावळ्याला खायला घालून माणूस परत येत नाही, हे निश्चित तुम्ही समजलं पाहिजे. प्रामाणिक प्रयत्न असले आणि अपेक्षा स्वतःकडून ठेवल्या की निराश मनाला स्पर्श करता येत नाही. नात्यात प्रत्येक वेळी मनाची स्थिती कशी आहे हे सांगणं गरजेचं नाही. कधी कधी न सांगता समजून घेणं यालाच तर प्रेम असं म्हणतात, हो ना? मग तुम्ही हे समजून घेतलं पाहिजे. बोटावर नाचवणारी खोटी माणसं जपण्यापेक्षा बोटावर मोजता येतील इतकी जरी खरी माणसं टिकवता आली तरी जगण्याला तुमचा अर्थ आहे, हे समजून घ्या. सगळ्यांची किंमत करता करता कधी आपली किंमत शून्य होऊन जाते हे समजत देखील नाही. काही वेळा आयुष्यात आपल्याला त्रास होणे पण गरजेचं असतं. आपण वाईट आहोत म्हणून नाही, तर चांगलं वागणं कुठं थांबवायचं हे कळण्यासाठी आहे. वेळ निघून गेली की प्रत्येकालाच कळतं जपलं असतं तर संपलं नसतं. लोक म्हणतात नातं हे विश्वासावर टिकतं, पण हे खरं नाही. नातं हे समोरच्याला मनापासून टिकवायचं असलं तरच नक्की टिकत असतं. अहंकार आणि संस्कारात एवढाच फरक असतो की अहंकार हा नेहमी इतरांना झुकवण्यात आनंद मानतो, तर संस्कार हा नेहमी स्वतः झुकून इतरांना मोठेपणा देण्यात आनंद मानतो. दुसऱ्यांच्या घरी जाताना स्वतःचा मोठेपणा आपल्याच घरी ठेवून जा, कारण दुसऱ्याच्या घरचे लोक त्यांचा मोठेपणा घेऊनच दारात उभे असतात. उशिरा मिळेल पण सर्वोत्तम मिळेल, काळजी करू नकोस. स्वामी समर्थ आपल्या पाठीमागे आहेत. कळत नाही कोणत्या वळणावर आयुष्य येऊन थांबलंय. काही बोललो तरी मी चुकीचा आणि काही नाही बोललो तरी मीच चुकीचा असतो. नाराज नाही मी कोणावर, पण मी ज्यांना आपलं मानलं होतं ना, नेमकं त्याच लोकांनी मला आपलं कोण नसतं हे शिकवलं आहे. काही व्यक्ती स्वतः केलेली चूक कधीही मान्य करत नाही, मग नाती तुटली तरीही चालेल, त्यांना काही फरक अजिबात पडत नाही. ज्या व्यक्तीजवळ संयम, समाधान आणि सहनशीलता असते त्या व्यक्तीमध्ये कोणत्याही परिस्थितीवर मात करण्याची क्षमता देखील असते. सायन्स कितीही पुढे गेले ना तरी आपल्यांनी दिलेले काळजावरचे घाव कोणत्याही एक्सरेमध्ये कधीच दिसणार नाहीत, हे मात्र तितकेच खरे आहे. जसे एकाच बाजूने भाजून भाकरी बनत नाही ना, तसंच नात्यामध्ये एकाच बाजूने जीव लावून नातं घट्ट राहत नाही, हे लक्षात घ्या. नशीबही हरायला तयार आहे, फक्त तुमची मानसिकता जिंकण्याची हवी. कोणाच्या पाठिंब्याची अपेक्षा करण्यापेक्षा माझ्यासोबत भगवंत आहे असं समजून तुम्ही पुढे चालत राहा. नक्कीच तुम्हाला यश मिळेल. लोकांच्या उपयोगी पडणं ही आदरास पात्र कृती आहे, यात शंका नाही.
परंतु तुमच्या क्षमता मर्यादित असतात. दुसऱ्यासाठी धावत जाण्यासाठी एक क्षण स्वतःकडे पाहणं हे तुमचं आदर कर्तव्य आहे. आणि तुम्ही तुमचा वेळ, पैसा आणि अवधान दुसऱ्यासाठीच वापरून संपवलं तर मग तुमच्यासाठी काही उरणारच नाही. हेही तितकंच खरं आहे. अपेक्षांचं ओझं घेऊन वावरणारं किती कठीण असतं हे त्याला विचारा ज्याने अपार कष्ट करूनही स्वतःसाठी काहीच केलेलं नाही. किती जवळचा असला तरी शब्दावर विश्वास ठेवू नका, कारण शब्द बदलायला वेळ लागत नाही. हेही सत्य आहे. सत्य आणि अहिंसा हाच माझा धर्म आहे. सत्य हा माझा देव आहे आणि अहिंसा ही त्या देवाची आराधना आहे. हे लक्षात ठेवलं पाहिजे. माणूस स्वतःच्या चुकांसाठी उत्तम वकील असतो आणि दुसऱ्यांच्या चुकांसाठी तो मोठा न्यायाधीश बनून जातो. म्हणून ऑक्सिजन असो की माणसाचे विचार, एकदा पातळी खाली आली की धोका हा वाढत असतो. दुसऱ्याकडे किती छान आहे याचा विचार करणाऱ्याला आपल्याकडे जे आहे त्याचाही आनंद मिळत नाही आणि तो लालसेपोटी जगत असतो. पाप वाईट असते यात शंकाच नाही, पण पुण्य केल्याच्या गर्व त्याहीपेक्षा वाईट असतो हेही तितकंच खरं आहे. कच्च्या मातीने मढवलेलं घर असलं तरी चालेल, मात्र त्या घरातील नाती पक्की असावी लागतात. शहाणा माणूस एकांतात आणि कमजोर व्यक्ती घोळक्यात असतो. तोंड चालवणं सोपं, डोकं चालवणं अवघड असतं. क्षेत्र कोणतंही असो, तुमचा स्वभाव वाढू लागला की बदनामी अटळ आहे हे समजून घ्या. तू माणुसकी जप, माणसं तुला जपतील हे निश्चित आहे. जगणं सोपं आहे, फक्त काड्या करणाऱ्यांच्या नाड्या लक्षात आल्या पाहिजे. निरोप घेतो देवा, आता आज्ञा असावी, चुकले आमचे काही, क्षमा असावी, असे आपण गणपती बाप्पाला विसर्जन करताना सांगतो. तेव्हा आपण जेवढं प्रेमाने गणपती बाप्पाला ठेवतो तेवढंच प्रेमाने आपण लोकांची मनं जपली पाहिजे आणि त्यांची मनं आपण समजून घेतली पाहिजे. म्हणून वेड्या क्षणी भास होतो तू जवळ असल्याचा, डोळे उगीच दावा करतात तू स्पष्ट दिसल्याचा, असंच आपण स्वामींविषयी बोलत असतो. स्वामी आपल्याला प्रत्येक क्षणी दर्शन देत असतात आणि त्यांचा भास आपल्याला होत असतो. परिस्थिती जाणीव असली की सहनशक्ती आपोआप जन्म घेत असते. आयुष्यातून निघून गेलेली व्यक्ती मनातूनही निघून गेली तर किती बरं होईल ना. म्हणून होणाऱ्या त्रासाला अंत असावा, नाहीतर माणूस जगणं विसरतो. विचारांचा दिवा विझला की आचारांचा अंधार होतो. श्रीकृष्ण सांगतात, ज्याचं भेटणं नशिबात लिहिलेलं असतं परमेश्वर त्याची कोणत्या ना कोणत्या रूपात भेट ही घडूनच देत असतो. कोणीतरी विचारलं, प्रेम म्हणजे काय? खूप छान उत्तर मिळालं. जगात अनेक लोक आहेत, पण एका व्यक्तीसाठी रडू येणं म्हणजे प्रेम आहे. मनातील स्वप्नांची फुले किती उमललीत ना हे परिस्थितीच्या काट्यांना ठाऊक असतं. अनुभव कोण कोणासाठी स्वतःला बदलत नसतो. वेळ बदलली की माणूस बदलत असतो. आपण घेतलेला एखादा निर्णय योग्यच आहे हे सिद्ध करण्यासाठी घेतलेली मेहनतच माणसाला यशस्वी बनवत असते. सगळं संपून ही डाव जिंकता येतो, फक्त साथीदार कट्टर पाहिजे. मनासारखी व्यक्ती शोधण्यापेक्षा मन समजून घेणारी व्यक्ती शोधा. आयुष्य अगदी सुखात जाईल आणि समाधानात जाईल. देवाकडे पाठ असताना तुम्ही काय वागताना आणि देवासमोर उभं राहून तुम्ही काय मागताना यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. भूतकाळात घडलेल्या गोष्टी विसरा, पण त्याचे अनुभव मात्र आयुष्यभर लक्षात ठेवा. काही वेळा स्वतःचाही विचार करणं गरजेचं असतं. आपलीच मदत घेऊन आपल्यावरच उलटणारा यशस्वी भलेही होईल, पण मनातून सदैव हारलेला असतो. मनाविरुद्ध घडणाऱ्या गोष्टी काही वेळा नशीब म्हणून स्वीकाराव्या लागतात आणि संकटाचा काळ प्रत्येकाचा ठरलेला असतो, पण तो कायम मुक्कामाला राहत नसतो. हेही खरं आहे. देव ज्या लोकांना धनदौलत कमी देतो त्या लोकांना मन मात्र मोठं देत असतो. आपले दुःख मनात लपून ठेवून दुसऱ्यांना सुखी ठेवणारा देव माणूस म्हणजे वडील आहेत आणि त्या वडिलांना जपायला शिका. आणि आपले दुसरे वडील म्हणजे श्री स्वामी समर्थ आहेत. ते आपले गुरु माऊली आहे. त्यांची भक्ती करा आणि त्यांचे नामस्मरण नक्कीच करा. चूक व्यक्तीची असेल तर सुधारता येते, पण व्यक्ती चुकीची असेल ना तर मग सुधारणे अगदी कठीण होऊन जाते. दिसत नसला तरी तू अनुभवला आहे तुला, कारण माझ्या प्रत्येक संकटात साथ दिली आहे तुम्हाला. आणि स्वामी समर्था, तुम्ही प्रत्येक वेळी माझ्या संकटात धावून येता आणि मला साथ देता, हीच माझ्यासाठी सर्वात मोठी देणगी आहे. आयुष्याच्या शाळेत शिकवतोय धडा जगण्याचा. आहे येथे खूप गर्दी माणसांची, पण शोध माणसातल्या माणुसकीचा. आणि माणुसकी तुम्ही नक्की जपली पाहिजे. अस्तित्वाचा आनंद घ्या. दुःख आपलेच उत्पत्ती आहे. तमाशा आयुष्याचा झाला, कलाकार सर्व आपलेच निघाले. माणसाचा स्वभाव हा कायम प्रामाणिकपणाचाच असावा.
कारण ओळख जरी नावाने होत असली तरी आठवण नेहमी माणसाच्या स्वभावानेच होते. कोणत्याच गोष्टीचा माज नसावा, कारण वेळ प्रत्येकाला संधी देत असते आणि त्या संधीचं सोनं करणं हे आपल्या हातात असतं. कॅमेऱ्यासोबत लेन्स आणि माणसाकडे सेन्स असणं खूप गरजेचं असतं, जवळचं व लांबचं नीट समजण्यासाठी. आणि हे समजलं तर नक्कीच आपण माणसातली माणुसकी देखील समजू शकू. कसलंच काम नसताना आपली आठवण काढणाऱ्याला आपला माणूस म्हणायला हरकत नसते. आपलं कोणीच नाहीये ही गोष्ट रात्री विचार करताना बरोबर जाणवते आणि ते आपल्याला समजतेही. म्हणून मनातील जखमांना कारण मनातील व्यक्तीचं असते. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, एक गोष्ट तुम्ही भरपूर काही अनुभवली असाल, तुम्ही स्वामींकडे भरपूर काही मागले असाल. तू हसलास तर ते रडतील, तू रडलास तर ते हसतील, हे स्वामी आपल्याला म्हणत आहेत. तू हात दिलास तर ते साथ देतील, तू तुझाच विचार केलास तर स्वार्थी म्हणतील, तू पुढे निघालास तर मागे वळतील, तू मागे राहिलास तर तुला तुडवतील. तू काय केलं असं म्हणतील, काही नाही केलं तर काय नाही केलं असं म्हणतील. म्हणून तू जगाचं काय हे काहीही म्हणतील असं स्वामी आपल्याला संबोधून सांगत आहेत. आणि आपल्याला म्हणतायत की तू बाळा जगायचं बघ आणि तुझं बघ, कुणाचाही विचार अजिबात करू नको. कोण कसं वागतंय यापेक्षा आपण कसे वागतोय हे फार महत्त्वाचं असतं. एखाद्याला किती त्रास द्यावा ना यालाही काही प्रमाण असते. आपल्यावरूनच विचार करावा, समोरच्यालाही मन असते, हेही समजून घेतले पाहिजे आणि त्या मनाला आपण जपले पाहिजे. संपणाऱ्या प्रत्येक दिवसाबरोबर एक अनुभव जन्म घेत असतो. तुम्ही कितीही हुशार असाल, पण जर तुम्हाला माणसांची कसं वागायचं हे माहिती नसेल ना, तर तुमच्या हुशारीचा काहीही उपयोग होत नाही, हेही तुम्ही समजून घेतलं पाहिजे. म्हणून शब्द चावीसारखेच असतात, कधी मनाची वाट खोलतात तर कधी तोंड बंद करत असतात. माणूस तेव्हाच एकटा पडतो जेव्हा तो खोट्या लोकांच्या विरोधात खरं बोलायला सुरुवात करत असतो. म्हणून कष्टाशिवाय मातीला आणि बैलाशिवाय शेतीला पर्याय नाही. म्हणून जसा बैल आपल्यासाठी अगदी इमानदारीने आणि निस्वार्थपणे आपल्यासाठी काम करत असतो, तसंच आपण देवाची भक्तीही निस्वार्थपणे केली पाहिजे. आणि कोणत्याही तुम्ही लोभापोटी ते केलं नाही पाहिजे. वेळेनं दाखवलं, काळानं शिकवलं, नकारांनी वाढवलं, अपमानांनी घडवलं. माणसं आली आणि गेली, अनुभव आले आणि राहिले, त्याच्यापेक्षा मोठा गुरु कोणी नाही हे समजलं. चुकीच्या वाटेवर वेगानं चालण्यापेक्षा योग्य वाटेवर हळूहळू चालणं कधीही उत्तम असतं आणि कधीही सोयीस्कर आणि चांगलं असतं. बोलणं बंद झाल्याने सगळी नाती तुटत नाही. कधी कधी काही नाती तुटू नये म्हणून बोलणं बंद करावं लागतं. असंही आपल्याला आयुष्यात जगावं लागतं. स्वतःच्या मनगटात सामर्थ्य असलं की हाताच्या रेषात भविष्य पाहण्याची गरज आपल्याला कधी पडणारही नाही आणि कधी पडतही नाही. आयुष्य कधी कधी तराजूसारखं होऊन जातं, कधी कर्तव्य भारी तर कधी इच्छा भारी असते. हसण्याची इच्छा नसली तरी हसावे लागते. कसे आहे विचारले तर मजेत म्हणावे लागते. जीवन एक रंगमंच आहे, इथे प्रत्येकाला नाटक करावे लागते, हे समजून घ्यायला आपण पाहिजे. कौतुकाचे 100 शब्द आणि अनुभवाची एक ठेस समान असते, हेही समजायला हवे. म्हणून उत्तर ही प्रत्येकाकडे असतात, फक्त तत्वात बसत नाही म्हणून काही जण शांत असतात. स्वामी सांगतात की कुणाच्या वाईट विचारानं तुमचं काहीच वाईट होणार नाही, कारण तुमचा कर्ता आणि करविता तुमच्या पाठीशी उभा आहे, हे तुम्ही समजून घेतले पाहिजे. ज्याच्याशी बोलताना आनंद दुप्पट होतो आणि दुःख अर्ध होतं, तीच माणसं आपली असतात. बाकी फक्त जग आहे हे समजून घ्या. वहीची पुढची पानं जबाबदारीने भरायला सुरुवात झाली की स्वप्नांनी रेखाटलेली मागची पानं फाडावी लागतात. वेळ कधीच कुणाची सारखी नसते. रडावं त्यांना सुद्धा लागतं जे दुसऱ्यांना रडवतात. मग शिक्षणाने जरी निरक्षर असली तरी जगायचं कसं हे आईच शिकवत असते आणि तसे स्वामी आपल्याला मार्ग दाखवत असतात आणि त्या आईप्रमाणे आपल्याला जगत असतात आणि जपवत असतात. होकार नाकारायला आणि नकार स्वीकारायला सिंहाचं काळीज लागतं. जबाबदारीचं ओझं आहे. आज कष्ट नाही केले ना तर आयुष्य नावाचा खेळ खेळला जाणार नाही. आयुष्यात तीच माणसं एकटी पडलेली दिसतात ज्याची नेहमीच खूप मनापासून नाती निभावलेली असतात. मित्रांनो, आपली वाट बघणारे आणि आपली वाट लावणारे यात फरक करत आला की मनुष्य आपोआप सावधानी बाळगतो. त्या गोकुळामध्ये होता ज्याचा वास, गोपिकांसोबत ज्याने रचला रास, यशोदा देवकी ज्याची मैया, तोच साऱ्यांचा लाडका श्रीकृष्ण कन्हैया. आणि श्रीकृष्ण कन्हैयाकडून आपण भरपूर काही शिकू शकतो आणि भरपूर काही आपण अनुभव या भगवंताकडून घेऊ शकतो आणि ते घेतलेच पाहिजे. तरच आपण जीवन अगदी सुखमय आणि आनंदमय होऊन जाईल. वचन देणारी लोक वचन निभावण्याचा प्रयत्न
फार कमी करत असतात. गुरुविन न मिळे ज्ञान, ज्ञानविन न होई जगी सन्मान. जीवन भव सागर तराया, चला वंदू गुरुराया. आणि आपले स्वामी समर्थांना आपण वंदन केले पाहिजे आणि दररोज सकाळी केले पाहिजे. माझे नेहमी असेच हाल होतात. उत्तरे सापडले की प्रश्न बदलले जातात. पाऊस असा पडावा, त्यात द्वेष, अहंकार, गर्व माझ बुडून जावा. हास्य ही अशी गोष्ट आहे ज्यामध्ये अनेक गोष्टी बदलण्याची ताकद मात्र नेहमी असते. एका विश्वासू मित्राची किंमत 10,000 नातेवाईकांना एवढी असते. म्हणून एक विश्वासू मित्र तुमच्याकडे नक्कीच हवा. आयुष्य जगून समजते, केवळ ऐकून, वाचून, बघून समजत नाही. कारण ते अनुभवानेच आपल्याला शिकायला लागते. गरज पडेल तेव्हा या परत माणुसकी शिल्लक आहे आमच्यात आणि आपल्यात नेहमी माणुसकी शिल्लक राहायला हवी आणि आपण ठेवायलाच हवी. कारण त्यानेच देव आपल्या जवळ येत असतो आणि देव आपल्याला सर्व काही संकटात मदत करत असतो. अहंकारात सर्वात वाईट एक गोष्ट आहे, ती म्हणजे अहंकार तुम्हाला हे कधीच जाणवू देत नाही की तुम्ही चुकीचे आहात. मग आयुष्याच्या रंगमंचावर आधार नावाचं पात्र अधिक प्रेरणादायी ठरतं. मग तो कुणाचाही आधार असो. आता आपल्याला स्वामींचा आधार आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. कोणी कुणाचं नसतं. बघितलेलं मी पण सगळी नाती निभावून आणि कुणीच नात्यामध्ये टिकून राहत नाही. जगातील सर्वात सुंदर वृक्ष म्हणजे विश्वास आहे. कारण तो जमिनीवर नाही तर मनात उगवत असतो. म्हणून माणसं जोडण्यापेक्षा आता माणसं ओळखणं जास्त महत्त्वाचं आहे. चुकीच्या ठिकाणी गुंतवलेलं मन हे माणसाला माणसाच्या आयुष्यभरासाठी वेदना भोगण्यास भाग पाडतं. स्वतःला स्वतःची समजूत काढता आली की नको त्या गोष्टींचा त्रास मग आपल्याला होत नाही. म्हणून काय चुकलं हे शोधायला हवं. आपण मात्र कुणाचं चुकलं हे शोधत बसतो. आवडलेली प्रत्येक गोष्ट भेटेलच असं नाही, पण काही गोष्टींना आठवणीतही जपून ठेवावं लागतं. शिक्षणालाही तेव्हाच महत्त्व प्राप्त होते जेव्हा माणसात माणुसकी जागृत होत असते. स्वतःचे दुःख आणि दुसऱ्यांचा आनंद या दोन्ही गोष्टीत मोजमाप करणं थांबवलं की मग जीवन अगदी सोपं होत जातं. कोणात्याच गोष्टीचा जास्त माज करत जाऊ नका. सकाळी 5 रुपयाला मिळणारा पेपर संध्याकाळी 5 रुपये किलोच्या भावाने विकला जातो. पुस्तक वाचून झाल्यावर माणसाचं मन वाचावं. कारण जे पुस्तकाच्या पाण्यात नसतं ते माणसाच्या मनात देखील असतं. स्वामी म्हणतात, काही वेळा आयुष्यात त्रास होणं गरजेचं असतं. तेव्हाच कळतात जवळ असलेली नाती किती खरी आणि किती खोटी असतात ते. म्हणून साधारण माणसांना आशा आणि इच्छा असतात आणि यशस्वी माणसांकडे ध्येय आणि योजना असतात. आयुष्य म्हणजे कधी कृष्ण होऊन कुणाला योग्य मार्ग दाखवावा, तर कधी अर्जुन होऊन कृष्णाकडून योग्य मार्ग शिकावाही. त्रास देणारे परकी असले तरी मजा बघणारे आपलेच असतात. संत म्हणतात, देव शोधा पण माणसात राहणारा, आणि माणसात तुम्हाला देव नक्की सापडेल. कौतुक दिवस बनवून जातो आणि टोमणे आयुष्य बनवून जातो. तात्पुरता मिळालेला आधार आणि उसनं मिळालेलं प्रेम याचं आयुष्य फार कमी असतं, हे लक्षात ठेवा. जर झाडांनी वायफाय दिलं असतं तर प्रत्येकानं किमान एक झाड तरी लावलं असतं. म्हणून झाडाकडून आपण नक्कीच ऑक्सिजन घेत असतो, तर आपण झाडे नक्कीच लावली पाहिजे आणि झाडाचे आपण धन्यवाद केले पाहिजे. मी केलं पासून ते मी फक्त निमित्त आहे पर्यंतचा प्रवास तुमच्या व्यक्तिमत्वाला मोठं करत असतो. श्रद्धेला भावनेची जोड असावी लागते, नाहीतर नुसते अंधश्रद्धा जन्म घेत असते. अर्थ कळता कळता संपत जाते. अशी गोष्ट आहे म्हणजे आयुष्य. वाढवा समजूतदारपणा माणसाला शांततेकडे घेऊन जातो. आणि पाऊस सर्वांसाठी सारखा असला तरी प्रत्येकाचं भिजणं वेगळं असतं. काम केल्याने पैसा मिळतो हे झालं ज्ञान, आणि पैशामुळे इज्जत मिळते हा झाला अनुभव. पटत नसेल तर एखाद्या नदी पात्रात फेकून द्या. आपण सत्य आहे तरंगणारं. स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करणारी जात म्हणजे माणूस आहे. मला समजून घेणं प्रत्येकाला जमणार नाही, कारण मला नात्यात दिखावा करून बोलणं जमत नाही आणि लोकांना खरं बोललेलं सहन होत नाही. कौतुक ऐकायची सवय झालेल्या माणसाला टीका सहनच होत नाही. अर्थ कळता कळता संपत जाते अशी गोष्ट म्हणजे आयुष्य आहे. मित्राने खांद्यावर ठेवलेला हात नानावरचं मनावरचं ओझं हलकं करतं आणि एकांत मग आवडायला लागला की समजून जायचं आपण स्वतःसाठी जगायला शिकलोय. व्यक्तिमत्व सुंदर नसेल तर दिसण्याला काहीच अर्थ नाही, कारण सुंदर दिसण्यात आणि असण्यात खूप फरक असतो, हे समजून घेतला पाहिजे. कुणालाही बदलण्यात खटाटोप माणसाने करू नये. असह्य झालं तरी अलिप्त का होईल, मग व्हावं तरी आपल्याला फरक पडता कामा नये, पण उपदेशक होऊ नये. जेव्हा जग तुम्हाला कमजोर समजायला लागतं ना, तेव्हा जिंकणं गरजेचं असतं.
मी स्वतः माझं उदाहरण आहे. दुसऱ्यासारखं बनण्याची इच्छा आपण ठेवत नाही. आपण स्वतःहून फक्त ग्रेट झालो पाहिजे. दगडावर दगड रचणं खूप सोपं आहे, पण मनावर दगड ठेवून जगणं खूपच अवघड आहे. कमाल करतात जळणारे मेहफिल स्वतःची भरतात आणि चर्चा आमची करत असतात. म्हणून अशा माणसांकडून तुम्ही कधीही लांब राहिले पाहिजे आणि अशा माणसांना आयुष्यात कधी तुम्ही जागा दिली नाही पाहिजे. स्वतःला कधीच कमी समजायचं नाही. आयुष्यात पुढे जायचं असेल तर ही गोष्ट कायम लक्षात ठेवायची. आयुष्यातील असंख्य समस्यांची फक्त दोनच कारणं असतात. एकतर आपण विचार न करता कृती करतो किंवा कृती करण्याऐवजी फक्त विचार करून बसतो. मॅच्युरिटी म्हणजे जेव्हा तुमच्याकडे एखाद्याचं साम्राज्य नष्ट करण्याची ताकद असते, परंतु तुम्ही त्यापासून लांब जाण्याचे निवडता. स्वभाव आणि विचार चांगले ठेवा. डिप्पी तर सगळेच छान ठेवतात. समजून घेणारा व्यक्ती आयुष्यात असला पाहिजे आणि हरवला की माणूस नको त्या ठिकाणी भावनांचे पसारे मांडून मन हलकं करू लागतो. नात्यात ओढ हवी, ओढाताण नको. म्हणून आपण प्रेमाने नाते जपले पाहिजे. म्हणून शब्दाकार आहे मित्रा. भावनेच्या बागेतून शब्दांचे फुलं उगवतो. काहींना बेकार तर काहींना कलाकार वाटतो. सर्व काही भेटतं या जगात, पण जुने मित्र आणि त्यांच्या सोबतच्या आठवणी भेटत नाही. संयम ठेवा. कधी कधी चांगलं घडण्यासाठी तुम्हाला वाईट परिस्थितीतून हे जावेच नक्की लागणार आहे. लोकांनी सांगितलं वेळ बदलते आणि वेळेने दाखवलं लोक बदलत असतात. अनुभव म्हणून सांगतो, आज तुम्ही ज्यांच्यासाठी हातातले काम सोडून पळत आहेत ना, उद्या ते तुमच्या वाईट वेळेत तुमच्याकडे ढोंकून सुद्धा बघणार नाहीत. हे समजून घ्या. सत्य सोडून माणसं कशावरही प्रेम करत असतात. आयुष्यात अनेक मित्र बनवणे सामान्य गोष्ट आहे, पण एकाच मित्रासोबत मैत्री टिकवणे ही एक खास गोष्ट आहे. म्हणून तुम्ही मित्र जपले पाहिजे, कारण त्यांच्या आपल्या मनातील भावना आपण त्यांच्यासोबत मांडू शकतो आणि आपण सर्व काही त्यांना सांगू शकतो. परिस्थिती बघून जाते कधीच बनवू नका, कारण बहुतेकदा नातं टिकवणारी माणसं गरीबच असतात. वाढता समजूतदारपणा माणसाला शांततेकडे घेऊन जातो आणि माणूस अगदी शांत होऊन जातो. काही न करण्यापेक्षा काहीतरी करून फेल होणं कधी चांगलं असतं, हे सेठ गॉर्डन यांनी म्हटलं आहे. वस्तुस्थितीचे गांभीर्य तेव्हा समजते जेव्हा आपण स्वतःला समोरील व्यक्तीच्या जागेवर ठेवून पाहतो. आपण कसं असावं हा आपला निर्णय आहे. लोकांनी ठरवायला आपण ग्रामपंचायतीचा मुद्दा नाहीये, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून ज्यांना वेळेची किंमत नसते त्यांना आपलं वेळ देणं मूर्खपणाचं ठरतं. गरज बदलली की स्वभाव माणसांचा बदलत असतो. म्हणून जे गरजेला फक्त येत असतात आणि कामापुरता तुमच्याकडे येत असतात त्यांच्यापासून तुम्ही नक्कीच लांब राहिलं पाहिजे. आपल्याकडे 4 शब्द मनापासून बोलता आले पाहिजे आणि ते आपुलकीचे बोलता आले पाहिजे. आयुष्यात हितचिंतकाची कमतरता कधीच भासत नाही. प्रयत्नांची किंमत ते करणाऱ्यालाच असते. इतरांसाठी फक्त निकाल महत्त्वाचा असतो. म्हणून जो प्रयत्न करत असतो त्यावेळी कोणीच विचारत नाही, पण निकालाच्या वेळी सर्व कोणी विचारत असतात. संघर्ष आपल्याला एकट्यालाच करावा लागतो. तुम्ही यशस्वी झाल्यावर दुनिया तुमच्या सोबत येते. आपलेच खरे, बाकी सगळे खोटे, हाच विचार माणसाला माणूस होऊ देत नाही. हेही खरे आहे. प्रेम म्हणजे काय? समजली तर भावना, पाहिले तर नाते, म्हटले तर शब्द, वाटली तर मैत्री, घेतली तर काळजी, तुटले तर नशीब, पण मिळाले तर स्वर्ग. आणि तसेच प्रेम आपण स्वामी समर्थांवर केले पाहिजे. इतरांना चालना देण्यासाठी तुम्ही आधी स्वतःला चालना देणं आवश्यक आहे. शोधता शोधता हसवणारी आणि हरवणारी गोष्ट म्हणजे समाधान आहे. म्हणून तुम्ही समाधानी राहिले पाहिजे. जेवढे जास्त समाधान तुमच्या मनात असेल आणि तुम्ही जेवढे जास्त समाधानी असाल तेवढे जास्त तुम्ही सुखी, आनंदी आणि निरोगी असाल, हे मात्र खरे आहे. सहज आठवण काढणाऱ्यापेक्षा गरज पडली की आठवण काढणारे जास्त असतात. यशस्वी होण्यासाठी चुकणं आणि शिकणं दोन्ही महत्त्वाचं असतं. गरज पडली की आठवण आणि गरज संपली की अडचण हा लोकांचा स्वभाव झाला आहे. जीवनात जर शांतता हवी असेल ना, तर दुसऱ्यांची वाढ घालण्यापेक्षा स्वतःला बदलून घ्या. कारण पूर्ण जगात कार्पेट टाकण्यापेक्षा स्वतःच्या पायात चप्पल टाकणं जास्त सोपं असतं, असं मला वाटतं. चूक नसतानाही जवळचे विरोधात जातात, तेव्हा माघार घेण्याऐवजी संघर्षाची तयारी करा. हे कलियुग आहे. इथे खोट्याला स्वीकारलं जातं आणि खऱ्याला तोडलं जातं, हेही खरं आहे. म्हणून गंगेत तीच पापं धुतली जातात जी चुकून झालेली असतात. योजना आखून केलेली पापे ही त्याचे भोग भोगल्याशिवाय धुतली जात नाही. कारण कर्माची फळं हे आपल्याला नक्कीच मिळत असतात आणि ती मिळतातही. वाट पाहणारं हवं, वाट लावणारं नको. प्रेम प्रेमासारखं हवं, तुझं माझं नको आणि आपलं नको. एक मात्र खरे की माणसाचे अर्धे दुःख व्यस्त राहिल्याने संपत असते
म्हणून व्यस्त राहत चला. जगापेक्षा स्वतःसोबत चाललेले विचारांचे युद्ध जास्त त्रासदायक असतं. परिस्थिती पण एकच गुरुज आहे, कारण परिस्थिती आणि वेळ आपल्या आयुष्यात खूप काही शिकवून जाते. आपलं कोण या शब्दाचा अर्थ समजण्यासाठी अडचण या शब्दाला जन्म नक्कीच घ्यावा लागतो. आणि अडचणीत कोण उभं राहतंय मग ती व्यक्ती आपली असते आणि ती आपली स्वतःची असते हे समजून घेतलं पाहिजे. म्हणून जी अडचणींमध्ये आपल्यासाठी उभे राहतात त्यांना नक्की जपायला शिका. कशात तरी मग रमून गेल्याशिवाय माणूस सुखी होत नाही. म्हणून कोणत्या ना कोणत्या गोष्टीत तुम्ही रममान झाले पाहिजे. मग ते देवाच्या भक्तीत असो की स्वामींच्या नामस्मरणात असो. स्वामींवरचा विश्वास असाच तुमचा अतूट असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये स्वामी ओम स्वामी ओम स्वामी ओम लिहायला विसरू नका. मित्रांनो, जीवन जगत असताना आपल्याला भरपूर गोष्टी या बघाव्या लागतात आणि सृजनात्मक व्यक्तिगत यशस्वीतेचा कार्यक्रम हाती घेतलेल्या व्यक्तीचा त्या कामातील शत्रू क्रमांक 1 म्हणजे परंपरागत विचार प्रवृत्ती. परंपरागत विचार तुमच्या मनाला गोठवून टाकतात आणि तुमच्या विकासात खीळ घालतात आणि आपली सृजनशक्ती विकसित करण्यापासून तुम्हाला रोखत असतात. याचा मोबदला करण्याचे हे 3 मार्ग आहेत. नव्या कल्पनांचं स्वागत करण्याची सवय लावून घ्या, त्या स्वीकारण्याची तयारी ठेवा. आणि हे यशस्वी होणार नाही हे करणं अशक्य आहे, यात काही अर्थच नाही आणि हा शुद्ध मूर्खपणा आहे, अशा वाक्यांचा तुम्ही त्याग करा. एका मोठ्या विमा कंपनी मोठ्या पदावर असलेला आणि अत्यंत यशस्वी असलेला माझा एक मित्र मला एकदा म्हणाला, मी स्वतःला माझ्या व्यवसायातला सर्वात हुशार माणूस कधीच समजत नाही, पण मी विमा व्यवसायातला सर्वोत्तम स्पंज मात्र आहे. शक्य त्या चांगल्या कल्पना मी आवर्जून शोधून काढतो आणि प्रयोगशीलपणा साचेबद्धपणा मोडून टाका. नवी हॉटेल्स, नवीन पुस्तकं, नवीन नाट्य व चित्रपटगृह आणि नवे मित्रमैत्रिणी धुंडाळा. कामावर जाताना कधी कधी मुद्दाम वेगळ्या रस्त्यानं जा. या वर्षी सुट्टी वेगळ्या पद्धतीनं घालवा. या शनिवार रविवारी काहीतरी नवं वेगळं करा. तुम्ही विक्री खात्यात काम करत असाल तर निर्मिती, लेखा, अर्थ अशा तुमच्या कंपनीच्या इतर विभागांच्या कामकाजात रस घ्यायला सुरुवात करा. यामुळे तुमच्या अनुभवात भर पडेल आणि मोठ्या जबाबदाऱ्या स्वीकारण्याच्या दृष्टीनं तुमची तयारीही होईल. प्रगतीची कास धरा, अधोगतीची नाही. मी पूर्वी जिथं काम करायचो तिथं आम्ही असं करायचो, त्यामुळे इथंही आता आपण असंच करायला पाहिजे असं म्हणू नका. मी पूर्वी जिथं काम करायचो तिथल्यापेक्षा अधिक चांगलं आपण कसं करू शकू असं म्हणा आणि मागे नेणारे परागतिशील विचार करणं थांबवा. पुढे नेणारे प्रगतशील विचार तुम्ही करा. आणि तुम्ही लहान असताना पहाटे 5:30ला उठून दूध किंवा वर्तमानपत्र वाटता यायचात आणि म्हणून तुमच्या मुलांनीही तेच करावं अशी कल्पना फारशी चांगली नाही. फोर्ड मोटार कंपनीच्या व्यवस्थापनानं जर असा विचार केला की यावर्षी आपण अत्युत्तम दर्जाची मोटर बनवली आहे, यापेक्षा चांगली मोटर बनू शकत नाही, म्हणूनच अभियांत्रिकी प्रयोग आणि नवे आराखडे बनण्याचं काम आता आपण कायमचं थांबूया, तर काय होईल? या मानसिकतेमुळे फोर्ड सारखी महाकाय कंपनी देखील झपाट्यानं लहान होत जाईल. यशस्वी उद्योजकांप्रमाणेच मग यशस्वी लोक देखील माझ्या कामगिरीचा दर्जा मी अधिक कसा उंचावू शकेन, हे सध्यापेक्षा अधिक चांगलं काम मी कसा करू शकेन, या प्रश्नांच्या आधारे जगत असतात. मानवी कार्यात 100% परिपूर्णता साध्य करणं शक्य नसतं. मग ते कार्य क्षेपणास्त्र बनवण्याचं असो की मुलांच्या संगोपनाचं. याचा अर्थ असा की सुधारणेला अमर्यादित वाव आहे आणि यशस्वी लोक हे जाणत असतात आणि म्हणूनच ते अधिकाधिक चांगल्या मार्गाचा आणि कायम शोधत असतात. यशस्वी लोक मी अधिक चांगलं काय करू शकेन का असा प्रश्न विचारत नाहीत. मग आपण ते करू शकतो हे ते जाणतात आणि त्यामुळे त्यांचा प्रश्न मी अधिक चांगलं काम कशा पद्धतीनं करू शकतो असा असतो. माझ्या एका विद्यार्थिनीनं स्वतःचा व्यवसाय सुरू करून फक्त 4 वर्ष झाली आणि काही महिन्यांपूर्वी तिनं तिचं चौथं दुकान उघडलं आणि तिच्या जवळचं $3,500 तुटपुंजं भांडवल. इतर दुकानांची जोरदार स्पर्धा आणि लोखंडी सामान विकण्याच्या व्यवसायात तिनं नुकतीच केलेली सुरुवात या सर्व बाबींचा विचार केल्यास हा पराक्रम अचाटच होता. आणि तिच्या नव्या दुकानाचं उद्घाटन झाल्यानंतर काही दिवसांनी तिचं अभिनंदन करावं या हेतूनं मी तिथं गेलो आणि बहुतेक दुकानदारांना त्यांचं एकमेव दुकान चालवण्यासही कष्ट पडत असताना तिला 3 दुकानं यशस्वीरित्या चालवून आता 4थं दुकान उघडणं कसं काय शक्य झालं असं मी तिला अप्रत्यक्षपणे विचारलं. अर्थातच यासाठी मी खूप कष्ट घेतले आहेत असं ती म्हणाली, पण निव्वळ लवकर उठून दुकान उघडायचं आणि रात्री उशिरापर्यंत तिथं बसून राहायचं यामुळे 4 दुकानं उघडणं शक्य झालं असं मात्र नाही. या व्यवसायातले बहुतेक लोक खूप कष्ट करतात
माझ्या यशाचं श्रेय मी मुख्यतः स्वतःच शोधून काढलेल्या साप्ताहिक सुधारणा योजनेला देईन. साप्ताहिक सुधारणा योजना म्हणजे काय, तर नावावरून काहीतरी चांगलं असावं असं वाटतंय. मग काय आहे हे मी विचारलं तर खूप मोठं काही नाही, ती उत्तरली. प्रत्येक आठवड्यात आपली कामगिरी अधिक सुधारण्यात मला साहाय्यभूत ठरेल अशी एक योजना आहे. माझ्या प्रगती संबंधीची विचार आपल्या मार्गावरून ढळू नये यासाठी मी माझ्या कामाचे 4 विभाग केले आहेत. ग्राहक, कर्मचारी, दुकानातला माल आणि दुकानाची प्रसिद्धी हे 4 भाग आठवडाभर आपला व्यवसाय कसा वाढवता येईल यासंबंधी मी विचार करत असते आणि सुचलेल्या कल्पनांची नोंद करून ठेवते. प्रत्येक सोमवारी संध्याकाळी नोंद केलेल्या कल्पनांचा आढावा घेणं आणि त्यातल्या चांगल्या कल्पना प्रत्यक्षात उतरवण्याचे मार्ग शोधणं यासाठी 4 तास मी बाजूला काढते आणि या 4 तासात शक्य तितक्या बारकाईनं माझ्या व्यवसायाकडे पाहण्याचा प्रयत्न मी करते. जास्तीत जास्त गिराईक माझ्या दुकानात यावीत अशी निव्वळ स्वप्न मी कधीच बघत नाही. त्याऐवजी अधिकाधिक ग्राहक आकर्षित करण्यासाठी मी काय करायला हवं, नियमित आणि निष्ठावान ग्राहक वर्ग कसा तयार करता येईल असे प्रश्न मी स्वतःला विचारत असते. मग तिची पहिली 3 दुकानं चांगली चालण्यासाठी तिनं केलेल्या छोट्या छोट्या सुधारणा तिनं मला समजावून सांगितल्या. दुकानातल्या वस्तूंच्या मांडणीतला बदल, गिराईक दुकानात शिरताना त्याच्या डोक्यात नसलेल्या आनुवांशिक इतर वस्तू घेण्याबद्दल त्याला सुचवणं, संपामुळे बेकार असलेल्या गिरायकांसाठी उधारी अथवा हप्त्यावर वस्तू देण्याची योजना करायली आणि विक्री थंडावलेली असताना विविध आकर्षक बक्षीस योजना राबवून ती वाढवणं, या आणि अशा गोष्टींचा त्यात समावेश होता. मग माझ्या दुकानात चांगल्या चांगल्या वस्तू ठेवण्यासाठी मी काय करू शकते असा प्रश्न मी स्वतःला विचारते. मग मला अनेक कल्पना सुचतात. तुम्हाला फक्त एकच उदाहरण सांगते. महिन्याभरापूर्वी तरुण वर्गाला आपल्या दुकानाकडे आकर्षित करावा अशी कल्पना मला सुचली. मी मनाशी विचार केला की लहान मुलांना आपल्या दुकानात आपण आणू शकलो तर त्यांचे आईवडीलही आपोआप यायला लागतील. हे मात्र निश्चित खरं आहे आणि मी यासंबंधी विचार करत राहिले आणि मग मला सुचलं की आपण 4 ते 8 वयोगटातील मुलांसाठी छोटी खेळणी आपल्या दुकानात ठेवली पाहिजेत. आणि ही कल्पना यशस्वी ठरली आणि खेळण्यांना जागा कमी लागते आणि त्यांच्या विक्रीवर मला नफाही चांगला मिळतो. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही की त्यामुळे माझ्या दुकानातील गिरायकांची वर्दळ वाढली. माझी साप्ताहिक सुधारणा योजना खरोखर उपयुक्त आहे. मी अधिक चांगलं काम कसं करू शकेन असं प्रामाणिकपणे स्वतःला विचारलं की उत्तर सापडतं. माझा नफा तोट्यांचा ताळेबंद आहे, त्यामुळे चांगल्या होण्यासाठी एखादी योजना व तंत्र मला सापडलं नाही. असा सोमवार क्वचितच उगवतो. दुकान यशस्वीरित्या चालण्याबद्दल आणखीनही काही मी शिकले आहे. माझ्या मते स्वतःचा व्यवसाय सुरू करू आणि या इच्छिणाऱ्या प्रत्येकांना मी ही गोष्ट जाणून घ्यावी. ती कोणती मी विचारलं. कुठल्याही व्यवसायाला सुरुवात करताना त्याबद्दल तुम्हाला किती माहिती आहे हे तेवढंसं महत्त्वाचं नाही. एकदा का सुरुवात केल्यावर तुम्ही काय शिकता आणि काय अंमलात आणता हे खूप महत्त्वाचं आहे. बस हीच ती गोष्ट. मोठं यश मिळवायचं असेल तर मग स्वतःसमोर आणि बरोबरींच्या इतर लोकांसमोर सतत उच्च आदर्श ठेवत राहणाऱ्या, कार्यक्षमता वाढवण्याचे, मग थोड्या पैशात जास्त उत्पादन करण्याचे आणि कमी श्रमात जास्त काम करण्याचे मार्ग शोधणाऱ्या अशा लोकांची गरज असते. आणि मी हे काम अधिक चांगल्या पद्धतीने करू शकतो या प्रकारच्या लोकांची उच्च प्रतीच्या यशावर मक्तेदारी असते. जनरल मोटर या जगदविख्यात अमेरिकन कंपनीचं बोधवाक्य आहे, प्रगती हे आमच्या सगळ्यात महत्त्वाचं उत्पादन आहे. प्रगतीला तुमचाही सगळ्यात महत्त्वाचं उत्पादन का बनवत नाही? मी हे काम अधिक चांगल्या पद्धतीने करू शकतो हे तत्वज्ञान जादूसारखं काम करतं. मी एक अधिक चांगलं काम कसं करू शकेन असं जेव्हा तुम्ही स्वतःला विचारता तेव्हा तुमच्या सृजनशक्तीचं कार्य सुरू होतं आणि मग चांगल्या पद्धतीनं काम करण्याचे मार्ग मग आपणाहूनही समोर येत असतात. हे लक्षात घ्या मित्रांनो. मी हे काम अधिक चांगल्या पद्धतीने करू शकतो अशा मानसिकतेनं सामर्थ्य ओळखण्यात आणि विकसित करण्यात खालील दैनंदिन सरावाची तुम्हाला मदत नक्कीच होईल. हे मात्र खरं आहे. आणि दररोज कामाला सुरुवात करण्यापूर्वी आज मी काम अधिक चांगलं कसं करू शकेन आणि यावर विचार करण्यासाठी 10 मिनिटं द्या. माझ्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आज मी काय करू शकतो आणि मी माझ्या गिरायकांना काय विशेष सेवा देऊ शकतो आणि माझी वैयक्तिक कार्यक्षमता मी कशी वाढवू शकतो हे प्रश्न स्वतःला विचारा. हा सराव सोपा आहे पण तो उपयुक्तही आहे आणि त्याचा प्रयोग करून पहा. अधिक चांगलं यश मिळवण्याचे आणि अनगिनत सृजनात्मक मार्ग सापडतील. आमच्या परिचयाचं एक जोडपं आहे आणि मी आणि माझी पत्नी त्यांना जेव्हा भेटतो ना तेव्हा प्रत्येक वेळी आमच्या संभाषणाची गाडी नोकरी करणाऱ्या स्त्रिया या विषयावर येऊन ठेपतेच. त्या बाईंनी लग्नाआधी काही वर्ष नोकरी केली होती आणि त्यांना ते काम मनापासून आवडलं होतं. पण आता मला शाळेत जाणारी 2 मुलं, घरकाम आणि स्वयंपाक पाणी हे सगळं सांभाळावं लागतं.
मला फुरसत म्हणूनच मिळत नाही. त्या म्हणत एका रविवारी संध्याकाळी ते श्री व सौ आणि त्यांची मुलं गाडीतून जात असताना त्यांना अपघात झाला आणि सौ यांनी मुलांना कुठलीही गंभीर दुखापत झाली नाही, पण श्रींच्या मणक्याला मार बसून त्यांना कायमचं अपंगत्व आलं. आता त्या बाईंना नोकरी करणे वाचून गत्यानंतरच उरलं नाही. आणि त्या अपघातानंतर काही महिने झाल्यावर जेव्हा एकदा त्यांची आणि आमची भेट झाली तेव्हा त्या बाईंनी त्यांच्यावरच्या या नव्या जबाबदारीचं इतकं छान जुळवून घेतलेलं दिसलं की आम्हाला आश्चर्य वाटल्याशिवाय राहिलं नाही. तुम्हाला माहिती आहे, त्या म्हटल्या, 6 महिन्यापूर्वी घर आणि नोकरी असं दोन्ही मी सांभाळू शकेन असं मला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. पण अपघातानंतर मात्र आपल्याला दोन्हींसाठी वेळ काढायलाच हवा हा मी स्वतःला बजावलं. आणि तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही, पण माझी कार्यक्षमता दुपटीने वाढली आणि मी पूर्वी असं करत असलेल्या कित्येक गोष्टी करण्याची मग भरपूर काही मुळे सुद्धा आवश्यकता नाही आणि हे मला उमगलं. त्यानंतर मुलं मला मदत करू शकतात आणि मदत करण्याची त्यांची इच्छा देखील आहे हे मला उमगलं. बाजारात पुन्हा पुन्हा जाणं, टीव्ही समोर बसणं, फोनवरील गप्पा अशा वेळखाऊ गोष्टींवर खर्च होणारा वेळ कमी करण्यासारखे वेळेची बचत करण्याचे मग डझनवारी मार्ग मला सापडले. आणि या गोष्टीतून एक धडा आपण घेऊ शकतो, तो म्हणजे क्षमता ही मनाची एक अवस्था आहे. आपण किती काम करू शकतो असं आपल्याला वाटतं, यावर आपण किती काम करू शकतो या अवलंबून आहे. तुम्ही अधिक काही करू शकता असा विश्वास जर तुमच्यात निर्माण झाला तर तुमचं मन सृजनात्मकरित्या विचार करायला लागतं आणि तुम्हाला मार्गदर्शन करतं. काम करणाऱ्यांच्या मते क्षमतेविषयीचा एक व्यक्तिगत अनुभव एका तरुण बँक अधिकाऱ्याने मला सांगितला. आमच्या बँकेतला एक अधिकारी फारच थोड्या पूर्वसूचनेवर नोकरी सोडून निघून गेला. त्यामुळे आमचं खातं चांगलंच अडचणीत सापडलं. नोकरी सोडून गेलेला अधिकारी महत्त्वाच्या पदावर काम करत होता. त्या कारणानं त्याचं काम पुढे ढकलणं आणि तसंच पडू देणं शक्य नव्हतं. ज्या दिवशी तो अधिकारी गेला त्याच दिवशी आमच्या खात्याचा कारभार बघणाऱ्या उपाध्यक्षांनीही मला बोलावलं आणि माझ्या आधी माझ्या गटातल्या 2 जणांशी ते वैयक्तिकरित्या बोलते होते. आणि नोकरी सोडून गेलेल्या माणसाच्या जागी दुसरा कोणी येईपर्यंत त्याचं काम ती दोघं आपसून वाटून घेऊ शकतील का असं त्यानं विचारलं होतं. दोघंही स्पष्टपणे नाही म्हणाले नाहीत. मग उपाध्यक्ष म्हणाले, पण आपल्या स्वतःच्या तातडीच्या कामांमध्ये आपण कसे गळ्यापर्यंत बुडलेलो आहोत हे त्यांनी मला सांगितलं. मी विचार करत होतो की हे जास्तीचं काम तू काही काळ सांभाळू शकशील का. मग माझ्या संपूर्ण कारकिर्दीत एक गोष्ट मी शिकलो, आलेली संधी सोडू नये. म्हणून मी ती जबाबदारी स्वीकारली आणि माझं स्वतःचं काम मागे न पडू देता ते जास्तीचं काम मी शक्य तेवढं चांगलं करण्याचा प्रयत्न करीन असं आश्वासनही त्यांना दिलं. हे ऐकून उपाध्यक्ष खुश झाले. आपण खूप मोठी जबाबदारी अंगावर घेतलेली आहे आणि या जाणीवेनंच मी त्याच्या ऑफिसमधून बाहेर पडलो आणि या जबाबदारीतून अंग काढून घेणाऱ्या माझ्या खात्यातल्या त्या दोघांना इतकाच मी पण व्यस्त होतो. पण ही दुहेरी जबाबदारी पार पाडण्याचा मार्ग शोधून काढायचा मी मनाशी निश्चय केला. माझं त्या दिवशीचं काम उरकल्यावर आणि ऑफिस बंद झाल्यावर माझी कार्यक्षमता कशी वाढवायची याचा विचार मी करत बसलो. एक कागद पेन्सिल घेऊन मी सुचेल ती कल्पना मी लिहित सुटलो. आणि तुम्हाला सांगू, काही अगदी छान कल्पना मला सुचल्या. दैनंदिन स्वरूपाचे फोन कॉल रोज ठराविक वेळातच घेणं, ठराविक वेळातच बाहेर फोन करणं, माझ्या नित्यांच्या बैठकींचा वेळ 15 वरून 10 मिनिटावर आणणं, पत्रांचा मजकूर लेखणीला सांगण्यात काम दिवसातून एकदाच करणं, इत्यादी इत्यादी. या कामात माझ्या सहकायांची मदत मी घेऊ शकत होतो. माझी सहाय्यक छोट्या पण वेळ खाणाऱ्या अनेक गोष्टी स्वतःच करू शकते आणि ती ते करण्यास आनंदात तयार होती. आणि हे माझ्या लक्षात आलं. माझं सध्याचं काम मी गेली 2 वर्ष करत होतो आणि या काळात माझ्यात किती शैथिल्य आलं होतं हे लक्षात आल्यावर मला खूपच आश्चर्य वाटलं. आणि साधारणतः आठवडाभरातच पूर्वीपेक्षा दुप्पट पत्रांचा मजकूर लेखनिकला सांगणं, 50% अधिक फोन कॉल घेणं आणि करणं, हे 1.5 पट जास्त बैठकांना हजर राहणं मी करायला लागलो. आणि तेही कुणालाही ताण न पडता. आणखी 1-2 आठवडे गेले आणि आमच्या उपाध्यक्षांनी मला बोलावलं. चांगलं काम करण्याबद्दल त्यांनी कौतुकी माझी पाठ थोपटली आणि त्यांनी मला सांगितलं की बँकेतल्या अंतर्गत आणि बाहेरच्या अशा अनेक लोकांशी बोलूनही या पदासाठी योग्य माणूस त्यांना सापडला नव्हता. पण त्यानंतर मला विश्वासात घेऊन ते म्हणाले की या संदर्भाच्या बँकेच्या कार्यकारी मंडळीशी आधीच त्याचं बोलणं झालं आहे आणि मंडळांना माझ्या आणि नोकरी सोडून गेलेल्या माणसाच्या कामाचं एकत्रीकरण करून ती सगळी जबाबदारी माझ्यावर सोपवायची परवानगी त्यांना दिली आहे. मला मोठं पगारवाढही मंजूर झाली आहे. अशा प्रकारे मी किती काम करू शकतो असं मला वाटतं, यावर मी किती काम करू शकतो हे अवलंबून आहे. आणि ही गोष्ट मी स्वतःला सिद्ध करून दाखवली. क्षमता ही खरोखरच मनाची एक अवस्था आहे. उद्योगांच्या गतिमान विश्वातली ही एक नित्याचीच बाब आहे. आणि साहेबा पुन्हा एका कर्मचाऱ्याला बोलावतात आणि एक खास काम करणं आवश्यक असल्याचं सांगतात. मग ते म्हणतात, तुझ्याकडे खूप काम आहे,
हे मला माहिती आहे, पण तरी तू हे करू शकशील का? बहुतेक वेळा तो कर्मचारी म्हणतो, मला खरंच क्षमा करा, पण सध्या माझ्याकडे एवढं काम आहे की मला श्वास घ्यायलाही फुरसत नाहीये. मला तुम्ही सांगताय ते काम करायला खूप आवडलं असतं, पण काय करू, सध्या मीच खूप व्यस्त आहे. अशा परिस्थितीत साहेबही त्या कर्मचाऱ्यावर नाराज वगैरे होत नाहीत, कारण हे काम तसं पाहता जास्तीच असतं, पण हे काम करायला हवंच असतं आणि हे साहेबाला माहितीच असतं. आणि म्हणून ते काम स्वीकारणारा माणूस मिळेपर्यंत त्याचा शोध चालूच असतो. आणि हा मनुष्यही इतरांना एवढाच व्यस्त असतो, पण तरीही आपण हे करू शकतो असं त्याला वाटत असतं. आणि हाच कर्मचारी मग इतरांच्या पुढे जातो. उद्योग असो, घर असो किंवा समाज, तुम्ही जे करत आहात ते अधिक चांगलं करा आणि तुम्ही जे करत आहात ते जास्त करा. या दोन्ही गोष्टींच्या संयोगानेच यशस्वीतेचं गमक आहे आणि अधिक चांगलं करण्याचा फायदाच होतो. हे तुम्हाला पटलं का? मग आता 2 पायऱ्यांची ही कार्यपद्धती अनुसरून पहा. अधिक काम करण्याची संधी दोन्ही हातांनी स्वीकारा. नवी जबाबदारी घेण्यास सांगितलं जाणं ही कौतुकाची गोष्ट आहे आणि मोठी जबाबदारी स्वीकारण्यामुळे तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्ही वरच्या अधिकाऱ्यांच्या नजरेत भरता आणि मग तुमचं मूल्य जास्त आहे हे दिसून येतं. तुम्ही राहत असलेल्या इमारत वा सोसायटीचं प्रतिनिधित्व करण्याची संधी आली तर तिचा स्वीकार करा. तुमच्या भागाचा नेता बनण्याची या गोष्टीचा मदत होईल. अधिक जबाबदारी स्वीकारल्यानंतर मी अधिक काम करू शकेन आणि यावर लक्ष केंद्रित करा. त्यानं तुम्हाला तुमच्या सध्याच्या कामाचं अधिक चांगलं नियोजन आणि नेटकं नियोजन पुनर्रचना करणं आणि तुमच्या दैनंदिन कामकाजाला लागणाऱ्या वेळ व श्रमात हुशारीनं काटछाट करणं, अनावश्यक गोष्टींना फाटा देणं यासारखी सृजनात्मक उत्तरं मिळतील. पण पुन्हा एकदा सांगतो, अधिक ठाम कसं करायचं याचा मार्ग तुम्हाला निश्चित सापडेल. व्यक्तिगत पातळीवर एखादं काम तुम्हाला करून हवं असेल तर ते एखाद्या व्यस्त माणसाकडे सोपवा आणि हे तत्व एक धोरण म्हणून मी संपूर्णतया स्वीकारलं आहे. आणि ज्या लोकांकडे भरपूर रिकामा वेळ आहे अशा लोकांना महत्वाच्या प्रकल्पात मी घेतच नाही. आणि अशी व्यक्ती सहभागाच्या बाबतीत कुचकामी असते याचा दुःखद आणि खर्चिक अनुभव मी एकदा घेतलेला आहे. माझ्या माहितीतले सगळे यशस्वी आणि सक्षम लोक कायम व्यस्तच असतात आणि त्यांना घेऊन मी जेव्हा एखादं काम प्रकल्प सुरू करतो तेव्हा तो यशस्वी होईल याची मला खात्री असते. व्यस्त माणूस हवे ते परिणाम मिळवून देतो हे मी अक्षरशः डझनवारी अनुभवातून शिकलो आहे. पण वाटेल तेवढा वेळ आहे असं म्हणणाऱ्या लोकांबरोबर काम करताना माझ्या पदरी निराशा झालेली आहे. आपलं उत्पादन वाढवण्यासाठी आपण काय करू शकतो असा प्रश्न प्रगतशील उद्योग व्यवस्थापनाच्या मनात नेहमीच असतो. मी माझं उत्पादन वाढवण्यासाठी काय करू शकतो असा प्रश्न तुम्हीही स्वतःला विचारा. तुमचं मन सृजनात्मकरित्या तुम्हाला मार्ग दाखवेल. आणि विविध पातळ्यांवर कार्य करणाऱ्या शेकडो लोकांशी बोलण्यातून मला एक गोष्ट लक्षात आली आहे. माणूस जेवढा मोठा तेवढा तो तुम्हाला बोलण्यास प्रवृत्त करत असतो. मग तत्वतच माणूस जेवढा छोटा तेवढा तो तुम्हाला शिकवायला जातो. मोठी माणसं जास्त ऐकतात, छोटी माणसं जास्त बोलतात. आणखी एका गोष्टीचं निरीक्षण करा. कुठल्याही क्षेत्रातले उच्च पदावरचे लोक इतरांना सल्ले देण्यात घालवतात त्यापेक्षा जास्त वेळ स्वतः इतरांचे सल्ले मागण्यावर खर्च करत असतात. आणि एखादा निर्णय घेण्यापूर्वी मोठी माणसं तुला काय वाटत असतील, तू काय सुचवशील आणि या परिस्थितीत तू काय करशील, हा निर्णय तुला कसा वाटतो असे प्रश्न बरोबरीच्या लोकांना विचारतात. असं पहा, कोणताही नेता हा निर्णय घेणाऱ्या यंत्रासारखा असतो. आता यंत्राद्वारे काहीतरी निर्माण करण्याकरता तुमच्याकडे कच्चा माल हवा आणि सृजनात्मक उत्तर निर्माण करण्यासाठी लागणारा कच्चा माल म्हणजे इतरांच्या कल्पना आणि सूचना आहेत. अर्थात इतर लोकांची तयार उत्तरच पुरवण्याची अपेक्षा करणं चुकीचं ठरेल. लोकांकडे पुच्छा करण्याचा, त्यांचं म्हणणं ऐकून घेण्यामागचा मूळ हेतू तो नाही. तुमच्या मनाला सृजनशील बनवणाऱ्या कल्पना तुमच्या मनात उत्पन्न होण्यासाठी इतरांच्या कल्पना सहाय्यभूत ठरत असतात. नुकतंच कार्यकारी व्यवस्थापकांच्या एका परिषदेत मी भाग घेतला होता आणि प्रत्येक सत्राचं एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे माझी अत्यंत तातडीची व्यवस्थापकीय समस्या मी कशी सोडवली या संबंधी एका अधिकाऱ्यानं सुमारे 15 मिनिटं चर्चा करणं. 9व्या सत्रात एका मोठ्या दुग्ध प्रक्रिया कंपनीच्या उत्पादकांनी बोलण्याची पाळी होती. त्यांनी एक वेगळीच गोष्ट केली. त्यांनी त्यांची समस्या कशी सोडवली ते सांगण्याऐवजी माझी अत्यंत तातडीची व्यवस्थापकीय समस्या सोडवण्यासाठी मला मदत हवी आहे अशी घोषणा केली. मग आपली समस्या त्यांनी थोडक्यात विशद केली आणि तिथं जमलेल्या गटाला ते समस्या सोडवण्यासाठी काही कल्पना सुचवण्यास सांगितलं. सुचवल्या गेलेल्या प्रत्येक कल्पनेची व्यवस्थित नोंद करण्याची व्यवस्था त्यांनी केली. त्या ठिकाणी बोलली जाणारी प्रत्येक गोष्ट टिपून ठेवण्यासाठी एका लेखकाला त्यांनी त्या खोलीत बसवून ठेवलं होतं. सत्र संपल्यानंतर मी त्यांच्याशी बोललो आणि त्यांच्या या इतरांपेक्षा वेगळ्या पद्धतीचं कौतुक केलं. ते म्हणाले, इथं जमलेल्या लोकांपैकी काही जण अत्यंत हुशार आहेत. या परिषदेच्या निमित्तानं
माझी समस्या सोडवण्यासाठी काही चांगल्या कल्पना गोळा करण्याचं मी ठरवलं. कोण जाणे, इथं जमलेल्यांपैकी कुणीतरी अशी एखादी कल्पना मांडेल की मी माझी समस्या सोडवू शकेन. आणि या अधिकाऱ्यानं त्याची समस्या सर्वांसमोर मांडली आणि मग सर्वांचं बोलणं त्यानं ऐकलं. याची कृपया नोंद घ्या. असं करण्यातून त्यानं आपला निर्णय घेण्यासाठीचा कच्चा माल जमवला आणि चर्चेमध्ये भाग घेण्याची संधी मिळाली, म्हणून इतर अधिकाऱ्यांनाही आनंद वाटला. हाही एक आनुवांशिक फायदा झाला. म्हणून ग्राहक सर्वेक्षणावर यशस्वी उद्योग खूप पैसा खर्च करत असतात आणि लोकांना त्यांच्या आवडी व विविध उत्पादनांचा दर्जा, आकार आणि बाह्य स्वरूप याबद्दल या सर्वेक्षणामध्ये प्रश्न विचारले जातात. आणि उत्पादनांची विक्री अधिक प्रमाणात करण्याच्या दृष्टीनं लोकांचं म्हणणं ऐकून घेण्यातून निश्चित कल्पना मिळत असतात. आपल्या जाहिरातीमधून उत्पादनाविषयी लोकांना नेमकं काय सांगावं हे उत्पादकांना त्यातून कळतं. आणि यशस्वी उत्पादन निर्माण करण्याची असतील तर त्याची एक प्रक्रिया आहे. शक्य तितक्या लोकांची मतं विचारा, ते उत्पादन विकत घेणाऱ्या गिरायकाचं म्हणणं ऐका आणि मग या लोकांना आवडेल अशा पद्धतीने त्या उत्पादनांचा आणि त्यांच्या जाहिरातींचा आराखडा तुम्ही तयार केला पाहिजे. अशातच एका ऑफिसमध्ये भिंतीवर लावलेलं एक वाक्य माझ्या वाचनात आलं. श्री क्ष जे खरेदी करतात ना, ते जर त्यांना विकायचं असेल तर तुम्ही त्याकरता वस्तूकडे क्षणाच्याच नजरेनं पाहिलं पाहिजे. आणि मग श्री श यांची दृष्टी मिळवण्याचा मार्ग म्हणजे त्यांचं म्हणून ऐकून घेणं. तुमचे कान म्हणजे अंतप्रवाहाच्या झडपा आहेत, त्याचं सृजनशक्तीमध्ये रूपांतर करता येतं असा कच्चा माल तुमच्या मनाला पुरवत असतात. आपण लोकांना काहीतरी सांगतो तेव्हा त्यामधून आपण स्वतः काहीतरी शिकत नाही, पण आपण जेव्हा प्रश्न विचारतो आणि इतरांचं बोलणं ऐकतो तेव्हा त्याद्वारे आपण काय शिकू शकतो याला काही मर्यादाच नाही. प्रश्न विचारण्याद्वारे आणि ऐकण्याद्वारे तुमची सृजनशीलता अधिक बळकट करण्याचा हा कार्यक्रम पहा. इतरांना बोलण्यास प्रोत्साहन द्या. व्यक्तिगत संभाषण किंवा बैठकींमध्ये याबाबत तुमचा अनुभव काय आहे सांगा पाहू. किंवा याबाबत आपण काय करावं असं तुला वाटतं. तुमच्या मते यातला महत्त्वाचा मुद्दा कोणता. अशा छोट्या प्रोत्साहनपर प्रश्नांनी लोकांना बोलतं करा आणि इतरांना बोलतं करण्यातून तुम्हाला दुहेरी फायदा होतो. मग तो कसा. तर सृजनात्मक विचार करण्याची, निर्माण करण्याची तुम्ही ज्यांचा उपयोग करू शकाल आणि असा कच्चा माल तुम्हाला मन गोळा करतं आणि मग हा एक फायदा. आणि तुम्ही लोकांची मैत्री संपादन करता हा दुसरा फायदा. लोकांना तुम्ही आवडायला पाहिजे असे वाटत असेल तर मग त्यांना तुमच्याशी बोलण्याकरता प्रोत्साहित करण्याव्यतिरिक्त दुसरा अधिक खात्रीक मार्ग नाहीये. प्रश्नांच्या माध्यमातून स्वतःचा दृष्टिकोन तपासून पहा. तुमच्या विचारांमधील कंगोरे वगैरे व खाचाकोचा काढून टाकण्यामध्ये आणि त्यांना घासून पुसून स्वच्छ करण्यामध्ये इतर लोकांची मदत घ्या. आणि या सूचनेबद्दल तुम्हाला काय वाटतं असं विचारण्याची मानसिकता बाळगा. मी म्हणतो तेच खरं असा दुराग्रह धरू नका. एखादा नवा विचार या वा कल्पना मांडताना आपण काहीतरी दिव्य कल्पना मांडतो आहोत असा आणू नका. आणि त्या विचार वा प्रकल्पनेबद्दल थोडीशी पूर्वानुभूती घ्या आणि तुमच्या सहकाऱ्यांशी त्या बाबतीत काय प्रतिक्रिया होते ते बघा. हे केलं तर एक चांगली कल्पना तुमच्या हातात पडू शकते. समोरची व्यक्ती काय सांगते हे यावर लक्ष केंद्रित करा. आणि तुमचं तोंड बंद असलं म्हणजे तुम्ही ऐकतात असा अर्थ होत नाही. ऐकणं म्हणजे दुसऱ्याचं म्हणणं तुमच्या मनात पूर्णपणे शिरू देणं. आपण ऐकत आहोत असं दर्शवत असले तरी बरेचदा लोक प्रत्यक्षात अजिबात ऐकत नसतात. समोरची व्यक्ती बोलायची थांबली म्हणजे मग आपण सुरुवात करू अशा पवित्र्यात असं घडण्याची वाट ते बघत असतात. समोरची व्यक्ती काय सांगते आहे यावर लक्ष केंद्रित करा. त्याद्वारे तुमच्या मनाचं खाद्य मिळवत असता. मग अधिकाधिक विद्यापीठांमध्ये आता उद्योगातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी उच्च व्यवस्थापकीय प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले जातात. आणि अशा कार्यक्रमांमध्ये पुरस्काररित्या मते या प्रशिक्षण कार्यक्रमांमधून या अधिकाऱ्यांना त्यांचे उद्योग अधिक कार्यक्षमतेने चालवता येण्याजोगी तयार सूत्र मिळतात. असं नाही, या कार्यक्रमांच्या निमित्तानं नवनव्या कल्पनांवर चर्चा केली जाते व त्यात आदान प्रदान करण्याची जी संधी या अधिकाऱ्यांना मिळते ती खूप मोठी असते हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. आणि मग त्या संधीतूनच ते भरपूर काही गोष्टी आपल्याला सांगत असतात आणि आपल्याला शिकवत असतात. म्हणून त्यातून भरपूर काही गोष्टी बाहेर निघतात आणि त्या आपण भरपूर काही शिकू शकतो. अशा वैचारिक प्रेरणा मिळण्याचे अनेक मार्ग आहेत, पण तुम्ही तुमच्या जीवन पद्धतीत ज्यांचा समावेश करू शकाल असे 2 मार्ग खाली दिले आहेत. प्रथम म्हणजे तुमच्या व्यवसायातल्या एकतरी व्यावसायिक संस्थेचे सभासद व्हा आणि त्यांच्या कार्यक्रमात नियमितपणे भाग घ्या. मग यथाभिमुख असलेल्या इतर लोकांच्या खांद्याला खांदा आणि डोकं लावा. आज दुपारी अमुक सभेला गेलो असताना मला एक इतकी छान कल्पना ऐकायला मिळाली की वा, कालच्या बैठकीनंतर मी विचार करायला लागलो. अशी वाक्य मी अनेकांच्या तोंडून ऐकत असतो आणि निव्वळ स्वतःच्याच विचारांवर जगणाऱ्या मनाची लवकर उपासमार होण्यास सुरुवात होते आणि ते क्षीण आणि सृजनात्मक व प्रगतीचे विचार करण्यास अक्षम बनतं. आणि इतर लोकांकडून मिळणारी वैचारिक प्रेरणा हे मनाचं उत्तम खाद्य आहे.
दुसरं म्हणजे तुमच्या व्यवसाय व्यतिरिक्त एका तरी व्यावसायिक संस्थेचे सभासद व्हा आणि त्यांच्या कार्यक्रमात नियमितपणे भाग घ्या. विविध विषयात रस आणि गती असलेल्या लोकांच्या संगतीमुळे तुमचे विचार विशाल होतात आणि त्यामुळे मोठं सर्वकष चित्र बघणं तुम्हाला शक्य होतं. तुमच्या व्यवसायाच्या बाहेरील लोकांमध्ये मिसळण्यामुळे तुमच्या व्यवसायाशी संबंधित विचारांना कशी चालना मिळते ते पाहिलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. कल्पना म्हणजे तुमच्या विचारांचं फलित आहे, पण त्यांना मूल्य प्राप्त होण्यासाठी त्यांना गोळा करून कामाला लावणं आवश्यक आहे. एका ओक वृक्षाला दरवर्षी एवढी फळं लागतात की त्यानं एक मोठं जंगल उभं राहू शकतं, पण इतक्या रोपांपैकी 1 किंवा 2च रोपांचं मोठ्या वृक्षांमध्ये रूपांतर होतं. बहुतेक फळं खारीच फस्त करतात आणि उरलेल्या बियांना खालच्या खडागळ जमिनीमुळे वाढणं अशक्य असतं. आणि कल्पनांचंही असंच असतं. फार थोड्या कल्पनांनाच प्रत्यक्षात फळं येतात. कल्पना या नाशवंत असतात. आपण जागरूक राहिलो नाही तर नकारात्मक विचार करणाऱ्या लोकांच्या रूपातल्या खारी त्यांच्या फडचा पाडतात आणि त्यांच्या जन्मापासून ते गोष्टी अधिक चांगल्या पद्धतीने करण्यासाठीच्या मार्गामध्ये त्याचं रूपांतर केलेलं जाईपर्यंत त्यांना खूप सांभाळावं लागतं. आणि तुमच्या कल्पना गोळा करून त्यांचा विकास करण्यासाठी खालील दिलेले 3 मार्ग तुम्ही वापरले पाहिजे. एक म्हणजे कल्पनांना हातून निसटून जाऊ देऊ नका, त्या लिहून ठेवा. लगेच लिहून न ठेवल्यामुळे रोज अनेक चांगल्या कल्पना जन्मल्या लगेच मृत्यूही पावतात. नव्या कोऱ्या कल्पना जपण्या व जोपासण्या कामात आपली स्मरणशक्ती दुबळी ठरते. स्वतःजवळ कायम एक छोटी वही किंवा कागद बाळगा. कल्पना सुचल्याबरोबर लगेच ती नोंदवून ठेवा. चांगली कल्पना मनात कुठल्याही क्षणी आणि कुठल्याही ठिकाणी उमटू शकते. हे सुपीक सृजनशील मन असलेले लोक जाणून असतात. आणि कल्पनांना हातून निसटून जाऊ देऊ नका, त्यांना कुंपण घाला, नाहीतर मग तुमच्या विचारांचं हे फळ तुम्ही हातच घालून बसाल. मग तुमच्या कल्पनांचा फेर आढावा घ्या. लिहून ठेवलेल्या कल्पनांना वापरातल्या जागी स्थान द्या आणि तुमच्या रोजच्या कागदपत्रांच्या खाण्यात किंवा टेबलावरच्या ड्रॉवरमध्ये तर ठेवा. एखादं खोकं सुद्धा चालेल, पण कल्पना लिहून ठेवलेल्या कागदांची एक फाईल बनवा आणि कल्पनांचं हे गोदाम नियमितपणे तपासत राहा. पुन्हा तपासून पाहताना काही कल्पना तुम्हाला टाकाऊही वाटू शकतील, तर फेकून द्या, पण एखादी कल्पना तीत जीव असेपर्यंत जपून ठेवा. मग तुमच्या कल्पनेला जोपासा आणि तिला खतपाणी घाला, तिला वाढवा, तिच्याबद्दल विचार करा आणि तिच्या संबंधीतील इतर कल्पनांबरोबर तिची सांगड घाला. आणि तुम्हाला कल्पनेशी कुठल्याही प्रकारे सुसंगत असणारं काहीही वाचा आणि सर्व बाजूंचा अभ्यास करा आणि मग योग्य वेळी तिला तुमच्यापाशी तुमच्या कामासाठी, तुमच्या भविष्यासाठी ती उपयोगात आणा. नक्कीच तुम्हाला यातून भरपूर काही मोठा फायदा होईल, हे तितकंच खरं आहे. म्हणून हे गोष्ट लक्षात घ्या. सारांश सृजनात्मक विचार करण्याकरता खालील दिलेल्या साधनांचा तुम्ही उपयोग करू शकता आणि मग कोणतंही कार्य करताना ते करणं शक्य आहे असा विश्वास मनात बाळगा. एखादी गोष्ट करता येण्याजोगी आहे या विश्वास मनात असेल तर मग त्याचे मार्ग शोधून काढतं. आणि एखाद्या समस्येचं समाधान आहे आणि यावर विश्वास ठेवलात तर ते शोधून काढण्यात मार्ग सापडतोच. हे यशस्वी होणार नाही, हे करणं अशक्य आहे. याचा प्रयत्न करण्यात देखील काही अर्थ नाही. अशक्य हे शब्द तुमच्या विचारांच्या आणि बोलण्याच्या शब्दकोशातून डायरेक्ट तुम्ही काढून टाका. मग परंपरेला तुमच्या विचारांना अदू करू देऊ नका. नव्या कल्पनांना स्वीकार करा. प्रयोगशील व्हा व राहा. नव्या वाटा शोधा. करत असलेल्या प्रत्येक कामात प्रगतशील असा. मी अधिक चांगलं कसं काम करू शकेन असं स्वतःला रोज विचारा. स्वयं सुधारणेला मर्यादा असत नाही. मी अधिक चांगलं काम करू शकेन असं स्वतःला विचारलं तर मग चांगले उत्तरं मिळतील. आणि प्रयोग करून पहा आणि बघा. मी अधिक काम करू शकेन असा प्रश्न स्वतःला विचारलात तर तुमचं मन तुमच्या इतर कामकाजाला लागणारा वेळ व श्रमात हुशारीनं काटछाट करण्याचे मार्ग शोधण्याच्या कामाला लागेल. आणि क्षमता ही मनाची एक अवस्था आहे. तुम्ही जे करता आहात ते अधिक चांगलं करा आणि तुम्ही जे करता आहात ते जास्त करा. या 2 गोष्टींच्या संयोगामध्येच यशस्वीतेचं गमक आहे. प्रश्न विचारणाऱ्यांच्या व दुसऱ्यांच्या बोलणं ऐकून घेण्याचा सराव करा. त्याद्वारे योग्य निर्णय घेण्यासाठीचा कच्चा माल तुम्हाला प्राप्त होईल. आणि मोठ्या माणसं जास्त ऐकतात, छोटी माणसं जास्त बोलतात, हे लक्षात ठेवा. आणि तुमच्या मनाची क्षमता आणा. उत्तेजना प्राप्त करा आणि तुमच्या नव्या कल्पना आणि काम करण्याचे नवे मार्ग शोधून काढण्यात मदत करू शकणाऱ्या लोकांशी सलगी करा. आणि विविध कार्यक्षेत्रातील व सामाजिक क्षेत्रातील लोकांमध्ये तुम्ही मिसळले पाहिजेत, तरच तुमचे हे भरपूर काही गुण बाहेर येऊ शकतात आणि तुम्ही मोठ्या पदावर जाऊ शकता. तुम्हाला काम करण्यामध्ये जो रस येईल आणि तो रस तुम्ही प्राप्त करू शकता. आणि मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या. तुमच्या काम करण्याची पद्धती जी असते ती अगदी मनमिळावू पाहिजे. आणि ते काम करण्याच्या पद्धतीमध्ये तुम्ही भरपूर काही गोष्टी तुम्ही मिळवू शकता. आणि तसंच तुम्ही भक्तीमध्ये जे काम करता
आणि तुमची भक्ती जी अगदी निर्मळ मनाने तुम्ही करता, तशीच भक्तीमध्येही तुम्ही स्वामी समर्थांचे नामस्मरणही जास्त ऍड करू शकता. आणि स्वामी समर्थांचे नामस्मरण करत असताना अगदी निस्वार्थ मनाने ते करायचं आहे आणि अगदी मन मोकळेपणाने करायचं आहे. कोणताही स्वार्थ किंवा कोणतीही अडचण किंवा समस्या मनामध्ये ठेवून तुम्ही कधीही नामस्मरण करू नये. नामस्मरण करत असताना एका शांत ठिकाणी बसावे आणि श्री स्वामी समर्थ या नावाचा जप करावा. बघा, तुम्हाला स्वामी नक्कीच प्रत्येक अडचणीत साथ देतील आणि प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला काय चुकतंय आणि कुठे चुकतंय हे सांगतील. म्हणून हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. मित्रांनो, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.